जय भीम इंडिया में आप सभी का स्वागत है। आइए रुक करते हैं आज के कुछ खास खबरों की ओर। महाराष्ट्र में पिछले कुछ दिनों से लगातार हो रहे महापुरुषों के अपमान के विरोध में आज नागपुर के इंदिरा चौक से विधान परिषद पर बहुजन समाज पार्टी की ओर से जन आक्रोश मोर्चा निकाला गया, जिसमें राज्यपाल भगत सिंह कोश्यारी को महाराष्ट्र से बाहर निकालने और बीजेपी के नेताओं पर उचित कार्रवाई करने की मांग की गई। जो मांग है आज तक उन्होंने पूरा करने का काम नहीं किया। उसी तरह महाराष्ट्र की सरकार ने विदर्भा राज्य को अलग करने की बात कही थी, आज तक वो विदर्भा राज्य के अलग करने का काम नहीं किया। उसी तरह से ये मनुवादी मानसिकता की सरकार ने बाबा साहब को जो उद्यान मिला था उसको इन्होंने गलत हाथों में देने का काम किया, उसको मांग। उसी तरह से भारतीय जनता पार्टी के मंत्री ने किस तरह से बाबा साहब का अपमान किया है। बाबा साहब ने जो यूनिवर्सिटी बनाने का काम किया, इस देश के लोगों को पढ़ने का अधिकार देने का काम किया, भारत के संविधान में देने का काम किया, ऐसा मंत्री मेरे समझ से तो ऐसा अनपढ़ आदमी ही बोल सकता है बाबा साहब के बारे में। पूरी देश नहीं पूरी दुनिया हमारे महामसीहा बाबा साहब के बारे में अच्छा बोलने का काम करते हैं। देश के प्रधानमंत्री जी बाबा साहब के जन्मदिन पे परिनिर्वाण दिवस पर पुष्प अर्पित करके बाबा साहब का नाम लेने का काम करते हैं। उन्हीं का मंत्री बाबा साहब का अपमान करने का काम करता है। इसलिए बहुजन समाज पार्टी ऐसे मंत्री को बर्खास्त करने की पुरजोर मांग करती है। जो महामहिम राज्यपाल जी हैं वो माता सावित्रीबाई फुले का अपमान करते हैं, महात्मा फुले का अपमान करते हैं, शिवाजी महाराज का अपमान करते हैं, जिन्होंने महान मराठा साम्राज्य बनाने का एक कहते हैं कि एक राष्ट्र बनाने की बात की थी, उनका अपमान करने का काम करते हैं। इसलिए उनको भी यहाँ से महाराष्ट्र से हटाना चाहिए। ऐसी राष्ट्रपति से प्रधानमंत्री से अपील करने के लिए आज हम लोगों ने हजारों की संख्या में, आप देख रहे हैं कि किस तरह से महाराष्ट्र के विदर्भा के लोग 10-15 हज़ार से ज़्यादा लोग यहाँ पर एकत्रित हुए हैं, जो बहुजन समाज पार्टी के में आस्था रखने का काम करते हैं, बहुजन समाज पार्टी की नीतियों में आस्था रखने का काम करते हैं, बहन जी के नेतृत्व में आस्था रखने का काम करते हैं। आकाश आनंद जी के नेतृत्व में ये बड़े पैमाने पर जो इस तरह का धरना प्रदर्शन का काम किया गया है, जो बहुत ही सफल रहा है। मैं महाराष्ट्र यूनिट को बधाई देता हूं कि उन्होंने कम समय में इस कार्यक्रम को सफल बनाने का काम किया। विधानसभा में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल इन पर किए गए कार्रवाई के विरोध में बुल्ढाणा तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के तालुका अध्यक्ष DS लहाने के नेतृत्व में तालुका में शुरू सम्मान यात्रा दूधा में थी और तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को जानकारी मिलते ही उनके साथ मौजूद अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ताओं के साथ मिलकर दूधा में बुल्ढाणा से धाड़ रास्ते पर जोरदार घोषणाबाजी करते हुए सरकार के खिलाफ निषेध करते हुए रास्ता रोको आंदोलन किया गया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना अधिवेशन होईपर्यंत निलंबित करण्यात आला। खरं म्हणजे या ईडी सरकारला त्यांच्या विरोधात कोणी बोललेलं चालतच नाही। आज शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, सीमावादाचे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, परंतु त्या विषयावर कोणी बोलूच नाही असं या ईडी सरकारला वाटतं आणि त्यामुळं त्यांनी जयंत पाटलावर एक आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप लावून त्यांना अधिवेशन काळापर्यंत निलंबित केलेलं आहे। खरं म्हणजे हे निर्लज्ज सरकार आहे। या सरकारला एक गोष्ट समजा हे होत नसेल, एक जयंत पाटील एक शब्द बोलत असेल, पण त्यांचे सरकारमधले अनेक मंत्री, त्यांचे राज्यपाल यांनी तर अनेक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे। यांनी तर फक्त अध्यक्षाबद्दल बोलले आहेत, त्यांनी तर अनेक आक्षेपार्ह विधान केलेले आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही। परंतु आज या महाराष्ट्राचं लक्ष इकडे तिकडे वेधण्यासाठी त्यांनी निश्चितपणे या जयंत पाटील साहेबांवर कारवाई केली आहे। त्या कारवाईचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुलढाणा तालुक्याच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो। महाराष्ट्र राज्य किसान सभा द्वारा 20 दिसंबर से किसान नेता किसान सभा के प्रदेश महासचिव राजन क्षीरसागर, तुकाराम भस्मे, अनिल घाटे, गुलाब उमरतकर के मार्गदर्शन में निकले संघर्ष दिंडी का निंदोरी में भव्य स्वागत किया गया। किसान सभा के प्रदेश महासचिव राजन क्षीरसागर ने
स्वागत सभा के दौरान किसानों के हक के लिए सभी किसान संगठनों को एकजुट होने की जरूरत है, ऐसे विचार व्यक्त किए। शेती आणि पिके उजाड केली, कुठे वाघाने हल्ला केला तर कुठे डुकरांनी पिकं नष्ट केली। फॉरेस्ट खात्यानं बंदोबस्त केला ना सरकारनं मदत केली। दिनांक 21 डिसेंबर रोजी वणी जिल्हा यवतमाळ येथून नागपूर विधिमंडळ अधिवेशनावरती शेतकरी शेतमजुरांच्या संघर्ष दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 135 किलोमीटर पदयात्रा करत ही शेतकरी शेतमजूर संघर्ष दिंडी दिनांक 26 डिसेंबर रोजी नागपूर विधिमंडळावरती या ठिकाणी धडकणार आहे। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी शेतमजुरांच्या गंभीर समस्यांचा सरकारला जाब विचारण्यासाठी या शेतकरी आणि शेतमजूर संघर्ष दिंडीचं किसान सभेच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलेलं आहे। आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा असताना ना कुठली सरकारची मदत मिळते, ना पीक विमा कंपन्यांकडून कुठली पीक विमा भरपाई अदा करण्यात येत आहे। या ठिकाणी रानटी श्वापदांमुळे दरवर्षी चंद्रपूर यवतमाळसारख्या जिल्ह्यामधून 100 लोकांना वाघाने खाऊन टाकलेलं आहे। रानडुकर आणि रोही सारख्या प्राण्यांनी शेतीमध्ये उच्छाद मांडलेला आहे। शेती करणं आज धोक्याचं बनलेलं आहे। याच महाराष्ट्रामध्ये 1,500 लोक विजेच्या झटक्यानं केवळ 3 महिन्याच्या रब्बी हंगामामध्ये मृत्युमुखी पाडताय। सीमेवरती जवान ज्याप्रमाणे मृत्यूच्या धोक्यात आहे, त्याच पद्धतीनं शेतकरी देखील शेती करता करता मृत्यूच्या धोक्यामध्ये ढकलला जात आहे आणि याबद्दलचा जाब आम्ही सरकारला विचारणार आहोत। या गायरान जमिनी जे वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या लोक कसत आहेत, ज्या फॉरेस्टच्या जमिनी लोक कसत आहेत, त्या गायरान जमिनीबद्दल नोटिसा दिल्या जात आहेत आणि फॉरेस्ट जमिनीमध्ये खड्डे खणण्याचं कारस्थान या ठिकाणी चाललेलं आहे। याचा जाब सरकारला आम्ही या संघर्ष दिंडीच्या माध्यमातून विचारणार आहोत। जी पूर आणि अतिवृष्टीची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याबद्दल सांगली कोल्हापूरमध्ये वडनेरे कमिटी स्थापन करता, त्या कमिटीनं काय केलं हा पुढचा विषय झाला। परंतु विदर्भ मराठवाड्यामध्ये पुरामध्ये मरणारे लोक हे काही किडामुंगी आहेत का, जे मेडेगट्टा धरण या ठिकाणी 12 गावांना कायमचं पाण्याखाली बुडवत आहे। मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा या 3 राज्यामध्ये आपत्ती समन्वय यंत्रणेचा कोणताही नियंत्रण त्या ठिकाणी राहिलेलं नाही। मध्य प्रदेशच्या धरणातून अव्वाच्या सव्वा पाणी सोडून देण्यात आलं। या तेलंगणच्या मेडीगट्ट्याचे दरवाजे उघडण्यात आलेले नाहीत आणि विदर्भ पुरामध्ये बुडालेला आहे। याच पद्धतीनं या ठिकाणी जे आहे ती ह्या आंतरराज्य पाणी वाटप तंट्याबद्दलचा जाब या सरकारला आम्ही विचारणार आहोत। सर्व तमाम आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचं वीज बिल। बुल्ढाना ग्राम पंचायत सावड़ा, सुंदरखेड़, हनवतखेड़ आम चुनाव में चुनाव अधिकारी इनके ओर से हुए दोषपूर्ण प्रक्रिया पर कड़ी कार्रवाई करनी चाहिए और फिर से चुनाव होने चाहिए, ऐसी मांग वंचित बहुजन युवा आघाड़ी के जिलाध्यक्ष सतीश पवार के नेतृत्व में जिलाधिकारी को निवेदन देकर की गई है। जसे की आपण सर्वांना माहीतच आहे की सावळा, हनवतखेड, सुंदरखेड सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2022-2023 गेल्या 18 डिसेंबर 2022ला संपन्न झाली आणि या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर जो काही गोंधळ झालेला आहे तो सर्वश्रुत आहे। त्यामध्ये आम्ही सर्व उमेदवारांनी पूर्ण ताकदीने मेहनतीने ही निवडणूक लढवली आणि सर्व जनमतामध्ये अशी चर्चा होती की या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे पॅनल हे बहुमताने पूर्ण ताकदीने निवडून येईल। परंतु निवडणूक झाल्यानंतर ज्यावेळेस ईव्हीएम मशीन ज्या आहेत, ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या, तालुका निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणचे जे तहसीलदार आहे त्यांच्या देखरेखीमध्ये ठेवल्यानंतर अशी माहिती आहे की स्ट्रॉंग रूमला कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली नव्हती आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी कॅमेरे बसवणे सक्तीचे होते। परंतु असे असताना देखील त्यांनी असं का केलं याचा खुलासा त्यांनी अद्यापर्यंत आम्हाला दिला नाही। काल आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा या संदर्भात फोन केला होता व त्यांना देखील विचारणा केली होती, परंतु त्यांनी सांगितलं की आपण सर्व पक्षाच्या वतीने आमच्याकडे येऊन आम्हाला निवेदन सादर करा आणि त्या निवेदनावर मी त्यांच्याकडनं अहवाल मागवतो आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करतो अशी हमी त्यांनी आम्हाला दिली। त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तथा पॅनलचे सर्व उमेदवार व आमचे सरपंच पदाचे उमेदवार श्री संतोष मुक्तारसिंग राजपूत सर्व कार्यकर्त्यासह या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि साहेबांना आम्ही निवेदन देत आहे। ज्या निवेदनमध्ये आम्ही
स्ट्रॉंग रूममध्ये का कॅमेरे लावले नाहीत, त्यानंतर ज्या निवडणुकीच्या संपल्यानंतर जे आकडेवारी दिली होती आणि ती आकडेवारी आणि जाहीर केलेली आकडेवारी ज्यावेळेस वोटिंग प्रक्रिया पूर्ण झाली तर यामध्ये जी तफावत दिसत आहे याला कारणीभूत कोण आहे, हा एक मुद्दा आहे. त्यानंतर काउंटिंगच्या वेळेस त्या ठिकाणी उपस्थित जे महसूलचे कर्मचारी होते त्यांनी आमच्या प्रतिनिधींना ज्या ठिकाणी मतमोजणी सुरू होती त्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर पाठवले. हे त्यांनी का केलं, काही समस्या आमच्या समोर आहेत आणि जो निकाल आला सर्वांना माहीत होतं की आलेला निकाल हा अतिशय अनपेक्षित आणि चुकीचा आहे. ज्या ठिकाणी ज्या उमेदवाराची थोडीही चर्चा नव्हती तो उमेदवार हा आघाडीवर आहे आणि आमची मात्र सर्व ठिकाणी सर्व जनतेमध्ये मोठ्या ताकदीने चर्चा होती. आम्ही मात्र पिछाडीवर आहोत, परंतु आम्ही थांबणार नाही. आम्ही संवैधानिक मार्गाने आमचा मोर्चा या ठिकाणी उभा करणार आहोत. आज आम्ही हे निवेदन साहेबांना देऊन 30 दिवसांचा अवधी साहेबांना देत आहोत. जर 30 दिवसाच्या आतमध्ये संबंधित दोषी यंत्रणेवर जर कारवाई केली नाही तर मात्र आम्ही मोठ्या ताकदीने महाराष्ट्रभर आंदोलन उभं करू, तेही संवैधानिक मार्गाने करू. आणि आमची या निवेदनामार्फत सर्वात महत्त्वाची विनंती ही आहे की पूर्ण निवडणूक प्रक्रिया ही रद्द करून फेर निवडणूक या ठिकाणी घेण्यात यावी. जय भीम इंडिया में वक्त हो चला है एक छोटी सी ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। ब्रेक के बाद जय भीम इंडिया में आप सभी का फिर एक बार स्वागत है। रिपब्लिकन हक परिषद की ओर से 1 जनवरी 2023 को सुबह 10 बजे नांदेड़ के महात्मा फुले व सावित्रीबाई फुले इनके पुतले के पास भीमा कोरेगांव प्रतिकृति क्रांति स्तंभ को मानवंदना देकर सिद्धनाथ महार सहित 500 महार सैनिकों को मानवंदना दी जाएगी। साथ ही सामाजिक, धार्मिक व पत्रकारिता आदि क्षेत्र के कार्य करने वाले कार्यकर्ताओं को विविध पुरस्कारों से नवाजा जाएगा। ऐसी जानकारी रिपब्लिकन हक परिषद के संस्थापक अध्यक्ष रमेश रामजी सोनाड़े इन्होंने पत्र परिषद में दी। मैं रमेश रामजी सोनाड़े, रिपब्लिकन हक परिषद नांदेड़ का संस्थापक अध्यक्ष। विगत 19 वर्षों से मैं रिपब्लिकन हक परिषद से माध्यम से अम्बेडकरी मूवमेंट में कार्यरत हूँ। मैं हर साल भीमा कोरेगांव शौर्य दिन के दिन भीमा कोरेगांव क्रांति स्तंभ की प्रतिकृति को खड़ा कर उसे मानवंदना सलामी देने का कार्यक्रम ITI चौक में मैं हमेशा करता आया हूँ। और उसी तरह मैं नांदेड़ में जो प्रतिष्ठित व्यक्ति है, जो साहित्य के क्षेत्र में हो, सामाजिक क्षेत्र में हो, पत्रकारिता के क्षेत्र में, उनको पुरस्कार के स्वरूप में सम्मानित करने का काम भी मैं मेरी संगठन की ओर से करता हूँ। इस वर्ष में धम्मरत्न पुरस्कार से मैं भदंत उपगुप्त महाथेरो, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार के स्वरूप में हरिहर धुतमल, रिपब्लिकन रत्न पुरस्कार के स्वरूप में प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनारकर और विशेष पुरस्कार सरसेनापति वीर सिद्धनाथ महार उत्कृष्ट सेवा पुरस्कार सुनील निकालजे पुलिस निरीक्षक, इन पुरस्कारों से इनको सम्मानित करने का काम भी इस वर्ष में हम करने जा रहे हैं। इस कार्यक्रम के उद्घाटन के लिए वीर सिद्धनाथ महार के 12वें वंशज माननीय मिलिंद जी इनामदार इस कार्यक्रम को खास कर अपनी उपस्थिति दर्ज करने वाले हैं। और मैं नांदेड़ के सभी अम्बेडकरवादी नागरिकों से ये आह्वान करना चाहता हूँ कि रविवार दिनांक 1 जनवरी 2023 के दिन ITI चौक महात्मा फुले सावित्रीबाई फुले इनके पुतले के सामने जिस कार्यक्रम में भीमा कोरेगांव शौर्य दिन के क्रांति स्तंभ को मानवंदना सलामी देने के लिए आप सभी लोग हजारों की संख्या में उपस्थित रहे, ऐसी आपको नम्र विनंती है।
रायगढ़ जिले में भारी बारिश, बाढ़, बार बार होने वाले भूस्खलन, दुर्घटनाओं, चक्रवात जैसी आपदाओं में नागरिकों की मदद बचाव के लिए बचाव दल महत्वपूर्ण कार्य कर रहे हैं। सरकार ने इस बचाव दल को ठीक से प्रशिक्षित और सुसज्जित करने के लिए एक विशेष पहल की है। कलेक्टर महेंद्र कल्याणकर के मार्गदर्शन में विभिन्न आपदा राहत गतिविधियां संचालित की जा रही है। मानगांव में साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक में युवक और युवतियों को आपदा प्रबंधन का पाठ पढ़ाया जा रहा है, जिसमें हर घाटी के दुर्घटना पीड़ितों को बचाने, बाढ़ से नागरिकों को बचाने, नाव चलाने, दरार वाले क्षेत्रों में मदद करने जैसे रचनात्मक प्रशिक्षण दिए गए। माझं नाव काशीनाथ कुरकुटे, सहाय्यक उपनियंत्रक नागरी संरक्षण रायगड। आत्ता या ठिकाणी जे प्रशिक्षण सुरू आहे हे आपदा मित्रांचं प्रशिक्षण चालू आहे। राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण या ठिकाणी सुरू आहे। याच्या पाठीमागचा उद्देश की भविष्य काळामध्ये नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती आली तर त्या ठिकाणी तात्काळ मदत आणि बचाव पथकं त्या ठिकाणी प्रतिसाद देणं अपेक्षित असतं आणि त्या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण जे आहे हे प्रशिक्षण या ठिकाणी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात या ठिकाणी सुरू झालेलं आहे। या प्रशिक्षणामध्ये अलिबाग, मुरुड आणि माणगाव या तालुक्यातील प्रशिक्षणार्थी सहभागी झालेले आहेत। एकूण 30 स्वयंसेवकांचा या ठिकाणी सहभाग आहे। आतापर्यंत या प्रशिक्षणामध्ये जी लोक जखमी होतील अशा लोकांना प्रथमोपचार कोणत्या पद्धतीने द्यायला पाहिजे, आपत्ती आल्यानंतर मोठ्या संख्येने लोक हरवतात, मोठ्या संख्येने लोक अडकून पडतात, अशा लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन कसं करायचं याच्या वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक त्यांना शिकवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आपत्तीमध्ये आगीच्या दुर्घटना घडत असतात, त्या आगी कशा कंट्रोल करायच्या, छोट्या असतील त्यावेळेसच कंट्रोल केल्या तर त्यामुळे होणारी जीवित आणि वित्तहानी आपल्याला टाळता येतं। तर बरेचसे विषय आहेत, त्या बऱ्याचशा विषयावरती आत्तापर्यंत त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि हा प्रशिक्षण पाठ्यक्रम येत्या 25 तारखेला या ठिकाणी समाप्त होणार आहे। 12 दिवसाचा हा प्रशिक्षण होता। त्याच्यामध्ये खूप काही शिकायला भेटलं। बोट कशी हँडलिंग करायची, रॅपलिंग कशी करायची, डोंगर दऱ्यातून जर कोणाला काढायचं असं कसा काढायचा, फर्स्ट एड शिकवलं, म्हणजे जखमा झाल्या, कोणाला इजा झाली तर कशा बांधायच्या, त्या आगी कशा विझवायच्या, खूप काही आम्ही शिकलो। आम्ही एवढ्या दिवस रेस्क्यू करत होतो पण त्या आमच्या जे पद्धत होती ते चुकीची होती, पण आता आम्ही इथं येऊन खूप काही शिकलो आणि कसा करायचा हे आम्हाला इथं ज्ञान भेटलं। आम्ही 12 दिवसात या शिक्षणामध्ये खूप काही शिकलो। मोटाला में वंचित बहुजन आघाड़ी की ओर से अतिक्रमण गायरान भूमि का स्थायी पट्टा प्राप्त करने के लिए वंचित बहुजन आघाड़ी जिला महासचिव प्रशांत भाई वागोड़े के नेतृत्व में रास्ता रोको आंदोलन एवं जेल भरो आंदोलन किया गया। सैकड़ों की संख्या में अतिक्रमणधारियों की उपस्थिति में बोलते हुए जिला नेता प्रशांत भाई वागोड़े ने कहा कि जब तक अतिक्रमणधारियों को न्याय नहीं मिलता तब तक यह लड़ाई जारी रहेगी। यदि प्रशासन ने इस ओर ध्यान नहीं दिया तो पूरे जिले में व्यापक आंदोलन किया जाएगा। शासकीय व गायरान जमिनीवर ज्या लोकांचं अतिक्रमण आहे असं अतिक्रमण निष्कासित करण्याकरता महसूल डिपार्टमेंटने मागच्या 2 आठवड्यापूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसेस बजावलेल्या होत्या की आपलं असलेलं अतिक्रमण तात्काळ निष्कासित करावं आणि त्यामध्ये एक विशिष्ट कालावधी त्यामध्ये नमूद केला होता त्या नोटीसमध्ये आणि त्याच अनुषंगाने या तालुक्यातील जिल्ह्यातील जी काही लोक अतिक्रमणधारक आहेत, मग ते जमिनीवरचं असेल ते रहिवासी असेल, अशी अनेक लोक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाला येऊन त्यांनी भेट दिली। माझ्याशी त्यांनी संपर्क केला की या आंदोलनाला थांबवणं यशस्वी करण्याकरता किंवा शासनाने जी काही भूमिका घेतलेली आहे की ज्यामध्ये अनेक लोक बाधित होणार आहेत, अनेक लोकांचं अतिक्रमण निष्कासित होणार आहे, याकरता वंचित बहुजन आघाडीने यामध्ये पुढाकार घ्यावा म्हणून या तक्रारीची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागच्या 2 आठवड्यापूर्वी या तालुक्याचे तहसीलदार यांना या आशयाचं निवेदन सादर करण्यात आलं होतं की आपण दिलेल्या ज्या काही नोटीस आहेत त्याला तात्काळ स्थगिती द्या, अन्यथा संविधानिक मार्गानं लोकशाही मार्गानं आम्हाला उग्र स्वरूपाचं असं आंदोलन करण्याकरता आपण भाग पाडू नका आणि त्या मागणीची दखल घेत या ठिकाणी
महाराष्ट्राचे देशाचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रामध्ये असलेले सर्व अतिक्रमणधारक 2022 पर्यंत कुठल्याही अतिक्रमणधारकाचं अतिक्रमण निष्कासित करू नये आणि हायकोर्टाने जो दिलेला निर्णय आहे याला राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी बाजू मांडून तात्काळ त्याला स्थगनादेश किंवा त्याला स्थगिती कशी देण्यात येईल याच्याकरता राज्य सरकारने प्रयत्न करावे आणि याची दखल घेत या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सॉलिसिटर जनरल यांनी या ठिकाणी ही बाजू ऐकून घेतली आणि मागच्या काळामध्ये महसूल डिपार्टमेंटने मुख्य सचिवांनी तशा प्रकारच्या सूचना सर्व संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या व त्या नोटीसला स्थगिती भेटलेली आहे। हाल ही में ग्राम पंचायत सरपंच तथा सदस्यों के लिए हुए चुनाव में बुल्ढाना जिला उत्तर के 6 तहसीलों में वंचित बहुजन आघाड़ी के 17 उम्मीदवार चुनाव जीतकर सरपंच पद पर आसीन हुए हैं, लेकिन राष्ट्रवादी कांग्रेस के जिला स्तरीय पदाधिकारी अपने पक्ष का प्राबल्य दिखाने के लिए सरपंच पद पर अपने पक्ष का दावा कर रहे हैं। विदर्भ के एक प्रमुख समाचार पत्र में प्रसारित समाचार के अनुसार मलकापुर तहसील अंतर्गत आने वाले बहापुरा ग्राम पंचायत के सरपंच पद पर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ने दावा किया है, जबकि उनका दावा खुद सरपंच पल्लवी देवीदास चौहान ने पत्रकार परिषद में राष्ट्रवादी कांग्रेस का दावा खारिज किया है। आतिशभाई खराटे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव, आज आपल्या सर्वांसमोर जाहीर करू इच्छितो की मागील काही दिवसाअगोदर ज्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये बहापुरा ग्रामपंचायतीवर जे मलकापूर तालुक्यात आहे तेथे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सरपंच निवडून आलेला आहे आणि सोबतच 6 सदस्य निवडून आलेला आहे। परंतु काही खोडसाळ वृत्तीने काँग्रेस राष्ट्रवादीने वृत्तपत्रामध्ये बातम्या देऊन बहापुरा ग्रामपंचायतचा सरपंच हा आमच्या पक्षाचा आहे असं जाहीर केलं। सर्वात अगोदर आम्ही त्याचा निषेध करतो आणि सर्वांना जाहीर आवाहन करतो की काँग्रेस राष्ट्रवादीसोबत वंचित बहुजन आघाडीच्या सरपंचाचा कोणताही अर्थार्थी संबंध नाही। पल्लवी देवीदास चव्हाण या सरपंच वंचित बहुजन आघाडीच्या आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। नमस्कार, मी पल्लवी देवीदास चौहान, सरपंच ग्रामपंचायत बहापुरा तालुका मलकापूर याद्वारे आज खुलासा करते की मी वंचित बहुजन आघाडी या पक्षात माध्यमातून बहापुरा ग्रामपंचायत सरपंच म्हणून निवडून आली आहे। माझा भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या कोणत्याही पक्षाशी संबंध नाही। मी वंचित बहुजन आघाडी याच पक्षासोबत एकनिष्ठ आहे, या सर्वांनी नोंद। कांग्रेस के पूर्व नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी के पूर्व नगर सेवक भाई साहब भोईर पर कोर्ट के आदेश के बाद चिचवड़ पुलिस ने आखिर धोखाधड़ी का मामला दर्ज किया। बता दें कि डॉक्टर से प्राप्त फर्जी फिटनेस सर्टिफिकेट के आधार पर मां का फर्जी मृत्यु सर्टिफिकेट तैयार कर चिचवड़ के दुयम निबंधक कार्यालय में नमूद किया और घर के बाकी वारसदारों के हक की प्रॉपर्टी जब्त कर ली। आर्थिक धोखाधड़ी के मामले में शिकायत करने पर भी राजकीय दबाव में पुलिस मामला दर्ज करने में टालमटोल कर रही थी। इसीलिए शिकायतकर्ता ने न्यायालय का दरवाजा खटखटाया और न्यायालय के आदेश पर चिचवड़ पुलिस ने आखिरकार पूर्व नगर सेवक भाई साहेब भोईर पर मामला दर्ज किया है। माझे चुलते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गेले 25 वर्ष नगरसेवक असणारे भाऊसाहेब भोईर यांनी आमची फसवणूक केली आहे। त्यांच्या विरुद्ध मी एक तक्रार अर्ज पोलीस स्टेशनला केला होता आणि पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता तो अर्ज बाद केला। त्याच्यानंतर मी माननीय न्यायालयामध्ये जाऊन दाद मागितली व सर्व कागदपत्र पुराव्यानिशी सादर केले आणि ते सर्व कागदपत्र तपासून माननीय न्यायालयाने 20 तारखेला त्यांच्या विरुद्ध 426, 420, 467, 468, 471, 120B फसवणुकीची कलमं ही सर्व आहेत जी खोटी कागदपत्र बनवणे, त्याचा वापर करणे हे सर्व कलमं लावून पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध त्वरित FIR दाखल करण्याचे माननीय न्यायालयाने आदेश दिले आहेत। आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हे माझे सख्खे चुलते असून ते जर आम्हाला घरात फसवत असतील तर त्यांनी बाहेर किती लोकांना फसवतील किंवा फसवलं देखील असेल आणि न्याय हा सर्वांना सारखा असतो, समान असतो। तर माझी नम्र विनंती आहे पोलिसांना देखील की त्वरित लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना कडक शासन व्हावं। न्याय हा सर्वांना सारखा असतो, त्याच्यामुळे सर्वांनी
पोलिसांनी, पत्रकार मित्रांनी सर्वांनी सहकार्य करून लवकरात लवकर भाऊसाहेब भोईर विरुद्ध कारवाई करावी, अन्यथा आम्ही आत्मदहन करण्याचा इशारा मी आज रोजी देत आहे। आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे कुछ नए खबरों के साथ। तब तक के लिए बने रहिए जय भीम इंडिया में। जय भीम।